प्रियांनो, जिवंत आणि मेलेल्यांचा प्रभू असलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणा सर्वांस सलाम. उपासना कार्यक्रम आवर्जून पाहण्यासाठी आम्ही आपले आभारी आहोत. हा कार्यक्रम आपण पहा आणि इतरांनाही या कार्यक्रमाबद्दल सांगा. प्रभू आपणास सहाय्य करो. प्रियांनो, पवित्र शास्त्र सांगते पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. आपण उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये अभ्यासले होते की मनुष्याने कसे पाप केले आणि तो कसा देवापासून दूर गेला. याच पापी मनुष्याला पुन्हा जवळ आणण्यासाठी, पापी अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी परमेश्वर देवाने ख्रिस्ताद्वारे तारणाची योजना आखली. ख्रिस्त या जगामध्ये आला आणि लोकांनी पापाचा पश्चाताप करून स्वर्ग राज्यात प्रवेश करण्यासाठी त्याने सुचवले. त्याने दाखले किंवा दृष्टांत सांगून लोकांना स्वर्ग राज्याविषयी सांगितले. आतापर्यंतच्या अभ्यासामध्ये आपण काही दाखले आणि त्यांचा अर्थ पाहिला होता. आज आपण दाखल्यांच्या मालिकेमधील शेवटचे 2 दाखले पाहणार आहोत. ते म्हणजे मोती आणि जाळे. प्रियांनो, नेहमीप्रमाणेच आपली वही आणि पेन घेऊन तयार आहात ना? तर मग चला प्रियांनो, आपण आजच्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, जर आपणाजवळ नवीन करार आहे तर माझ्यासोबत उघडा. मत्तेकृत शुभवर्तमान 13वा अध्याय 44 वचनांपर्यंत अध्ययन आम्ही संपवलेले आहे. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यांनो की कशा प्रकारे वेगवेगळ्या दृष्टांताच्या द्वारे परमेश्वर स्वर्गाच्या राज्याविषयी लोकांना शिकवित आहे. आम्ही पाहिलं होतं की शेवटला दृष्टांत त्याने निंदणाचा दिला आणि त्याने दाखवले की शेत हे जग आहे आणि चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेत. निधन हे सैतानाचे पुत्र आहेत. ते पेरणारा वैरी हा सैतान आहे. कापणी ही युगाची समाप्ती आहे आणि कापणारे हे देवदूत आहेत. अर्थातच चांगल्या पिकासोबत निधन सुद्धा आज जगामध्ये वाढत आहे, ज्या प्रकारे परमेश्वराने आपल्या पवित्र वचनात सांगितलेले आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या रक्ताच्या द्वारे आम्हाला सोडवलेला आहे. त्याने आमच्याकरिता तारण विकत घेतले आणि त्याने आम्हाला तारण प्राप्त व्हावे म्हणून आपले सर्वस्व अर्पण केले. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा या पृथ्वीवर परत येईल तेव्हा जी सफाई होईल त्याविषयी जखऱ्या 13वा अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये लिहितो. जखऱ्याचे पुस्तक 13वा अध्याय 1ले वचन. पाप व अशुद्धता ही दूर करण्यास त्या दिवशी दाविदाच्या घराण्यासाठी व यरूशलेम निवाशांसाठी एक झरा फुटेल. आता आपण पुढे अतिमौल्यवान मोत्याचा दृष्टांत पाहणार आहोत. 45 आणि 46 वचने आपण वाचूया. 13वा अध्याय 45 आणि 46 वचने. आणखी स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्यांचा शोध करणाऱ्या कोणा एका व्यापारासारखे आहे. त्याला एक अतिमौल्यवान मोती आढळले. मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि ते विकत घेतले. ह्याचे प्रचलित भाषांतर सांगते की पापी व्यापारी आहे व अतिमौल्यवान मोती ख्रिस्त आहे. एक पापी ख्रिस्ताला विकत घेण्यास त्याच्याजवळ जे आहे ते विकतो. एक गीत असे सांगते की मला अतिमौल्यवान मोती सापडला आणि माझे हृदय आनंदाने गाऊ लागले. मी गाईनच, कारण ख्रिस्त माझा आहे. श्रोत्यानो, अशा प्रकारचे भाषांतर मी स्वीकारू शकत नाही. प्रथम हे ध्यानात घेऊया की चांगल्या मोत्याच्या शोधात कोण आहे? काय पापी तारणाच्या शोधात आहेत? माझ्या पवित्र शास्त्रात तसे लिहिलेले नाही आणि देवाची सेविका होण्याच्या नात्याने असा माझा अनुभव नाही. मला आढळतं की पापी तारणाच्या शोधात नाहीत. एक व्यापारी पापी असू शकत नाही, कारण त्याच्याजवळ किंमत चुकविण्याकरिता काहीच असू शकत नाही, कारण तो पापी आहे. तो ख्रिस्ताला शोधित नाही व शोधले तरी तो त्याला कसे विकत घेईल? व्यापारी जे आहेत किंवा जो व्यापारी आहे तो सर्व काही विकतो. एक पापी व्यक्ती जेव्हा तो स्वतः अपराध व पापांमध्ये मृत आहे तेव्हा तो सर्व कसे काय विकू शकतो? इफिस्करास पत्र 2 अध्याय 1 वचन आम्हाला सांगतं,
तुम्ही आपले अपराध व आपली पातके ह्यामुळे मृत झालेल्या होता. पुढे पवित्र वचन फार स्पष्टपणे सांगते की ख्रिस्त व तारण विक्रीसाठी नाही, तारण एक दान आहे. योहान शुभवर्तमान 3 अध्याय आणि 16 वचन आम्हाला स्पष्टपणे सांगतं की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने एवढी प्रीती केली की त्याने सर्वस्व दिले. आणि रोमकरासपत्र 6 अध्याय 23 वचन आम्हाला सांगतं की देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. ह्या दृष्टांताचे अचूक भाषांतर दर्शविते की व्यापारी ख्रिस्त आहे. त्याने आपले स्वर्गीय घर सोडले व ह्या पृथ्वीवर अति मोलवान मोती शोधण्याकरिता तो आला. त्याला हरवलेले पापी सापडलेत व त्याने त्यांच्याकरिता आपले पवित्र रक्त सांडून मृत्यू पत्करला. आम्हाला विकत घेण्याकरिता व आम्हाला पापांपासून सोडून, सैतानाच्या जाळ्यापासून सोडून परमेश्वराजवळ नेण्याकरिता त्याच्याजवळ जे काही होते ते त्याने सर्व विकले. पौलाने हे करिंथ येथील लोकास करिंथकरास दुसरे पत्र 8 अध्याय आणि 9 वचनामध्ये सांगितले. करिंथकरास दुसरे पत्र 8 अध्याय 9 वचन, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे. तो धनवान असता तुम्हाकरिता दरिद्री झाला, अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला विकत घेतले आणि परमेश्वराला वापस केले. आता मोत्याविषयी थोडे जाणून घेऊया. मोती मंडळीचे प्रतिनिधित्व करतो. मोती हिऱ्याप्रमाणे दगड नाही, तो जिवंत अवयव युक्त जीवाने बनलेला असतो. वाळूचा कण किंवा एखादा बाहेरचा पदार्थ ह्या लहान जंतूच्या शिंपल्यात प्रवेश करतो. त्यामुळे त्या जंतूला जखम होते, त्रास होतो. म्हणून हा जंतू त्या वाळूच्या कणाला किंवा त्या पदार्थाला आपल्या स्त्रावाद्वारे आच्छादतो. तो स्त्राव त्याच्या शरीरातून निघत राहतो आणि त्या कणाला किंवा त्या वस्तूला आच्छादित करीत राहतो आणि त्याद्वारे हळूहळू एक मोती तयार होतो. एखादा नीलमणी किंवा हिरा नाही, पण मोती तयार होतो. मोती श्रोत्यांनो दुसऱ्या हिऱ्यांप्रमाणे नाही. त्याची सुंदरता वाढविण्याकरिता आम्ही त्याला कापू शकत नाही किंवा त्याला घासू शकत नाही. तो स्वतःच पूर्ण तयार झालेला असतो. ज्या क्षणी आपण त्याला कापता त्या क्षणी तो मोती खराब होतो. इस्रायलांनी मोत्याला कधीच अधिक मूल्यवान समजले नाही. पवित्र शास्त्रातील अनेक वचने ह्याविषयी आम्हाला दर्शवितात. उदाहरणार्थ इयोबाचे पुस्तक 28 अध्याय आणि 18 वचन. इयोबाचे पुस्तक 28 अध्याय आणि 18 वचन. प्रवाळ व स्फटिक यांची काय कथा? ज्ञानाचे मोल मोत्यांहून अधिक आहे. ज्ञानाचे मोल मोत्यांहून अधिक आहे. जरी यहूद्यांमध्ये मोत्याला मूल्यवान समजल्या जात नसे, तरी परराष्ट्रीयांमध्ये त्याला मूल्यवान समजला जाईल. जेव्हा प्रभूने अतिमोलवान मोत्याचे उदाहरण वापरले, तेव्हा नक्कीच त्याच्या शिष्यांना आश्चर्य वाटले असेल की त्याने हे का वापरले. प्राचीन काळच्या लोकांनी मोत्याला शुद्धता व निष्कपटता ह्यांचे चिन्ह मानलेले होते व मोती फक्त राजे व सत्ताधीश ह्यांच्याकरिता योग्य समजल्या जात असत. आता ही माहिती लक्षात ठेवून आपण पुन्हा ह्या दृष्टांताकडे पाहूया. ख्रिस्त ह्या जगात व्यापारी म्हणून आला. त्याने मानवाचे पाप पाहिले व स्वतःच्या शरीरावर मानवाची सर्व पापे घेऊन वाहिले. आमची पापे ख्रिस्तावर लादण्यात आलीत, जी त्याच्याकरिता दुसऱ्यांचे ओझे होते. ते स्वतःचे ओझे नव्हते. त्याला आमच्याकरिता पाप करण्यात आले. यशायाचे पुस्तक 53 अध्याय आणि 5 वचन आम्हाला सांगतं. यशायाचे पुस्तक 53 अध्याय आणि 5 वचन. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला. आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली. त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. पाप्यांना ख्रिस्ताने दिलेला प्रतिसाद लक्षात घ्या. तो आमच्या भोवती स्वतःच्या नीतिमत्वाचे आच्छादन करतो. स्वतःच्या नीतिमत्वाच्या शुभ्र वस्त्रांनी तो आम्हाला आच्छादित करतो. इफिसकारास पत्र 2 अध्याय आणि 10 वचन सांगतं,
ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत. ख्रिस्त आम्हाला आता आम्ही जसे आहोत तसे पाहत नाही, परंतु एक दिवस आम्ही जसे होणार आहोत तसे पाहतो. इफिस्करास पत्र 5 अध्याय 27 वचनाप्रमाणे, आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी, म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. श्रोत्यानो, मंडळीला प्राप्त करण्यासाठी ख्रिस्ताने त्याच्याजवळ जे काही होते ते सर्व विकले. योहानाचे पहिले पत्र 3 अध्याय 2 सांगतं. योहानाचे पहिले पत्र 3 अध्याय 2 आपण आता देवाची मुले आहो, आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रकट झालेले नाही. तरी तो प्रगट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहीत आहे, कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल. जेव्हा आपण पवित्र शास्त्राच्या शेवटच्या अर्थात प्रगटीकरणाच्या पुस्तकात येतो, तेव्हा आम्हाला नवीन येरुशलेमेचे वर्णन वाचायला मिळते. मंडळीचे भविष्यातील घर, त्या शहराच्या बाहेरची निशाणी पहा. फाटक मोत्यांनी बनलेले असे लिहिलेले आहे. हे काही दुर्घटनावश नाही श्रोत्यानो. ख्रिस्ताने त्याची त्या प्रकारे रचना केली आहे. तो व्यापारी आहे. जेव्हा त्याला अतिमौल्यवान मोती मिळाला, तेव्हा जवळचे सर्व काही विकून त्याने तो खरीदला. पुढे 47 ते 49 वचने सांगतात, आणखी स्वर्गाचे राज्य समुद्रात टाकलेल्या एखाद्या जाळ्यात सर्व प्रकारचे जीव एकत्र सापडतात त्यासारखे आहे. ते भरल्यावर माणसांनी ते किनाऱ्याकडे ओढले आणि बसून जे चांगले ते भांड्यात जमा केले, वाईट ते फेकून दिले. तसे युगाच्या समाप्तीस होईल. देवदूत येऊन नीतिमानातून दुष्टांना वेगळे करतील. तसे युगाच्या समाप्तीस होईल. पवित्र शास्त्र ह्या जगाच्या अंताविषयी शिकवण देत नाही. हे खरे आहे की वेळ, समय, काळ राहणार नाही, परंतु अनंत काळ सुरू होईल. युगाची समाप्ती म्हणजे येशू ख्रिस्त ह्या पृथ्वीवर राज्य स्थापित करण्याकरिता पुन्हा येईल ती वेळ. 50 वचन, आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील, तेथे रडणे व दातखाणे चालेल. श्रोत्यानो, ह्या भागात हरवल्या जाणे किती भयंकर गोष्ट आहे हे आमचा प्रभू स्पष्ट करतो. विज्ञानावर आधारित एक पेपर वाचण्यात मला फार रुची होती, ज्यात काही लोकांनी अनेक क्षेत्राविषयी वैज्ञानिक पुरावे दिले होते. आणि त्यांचा मुद्दा हा होता की विज्ञान अनेक बाबींबद्दल निश्चित नाही. उदाहरणार्थ, त्यांना अणुबॉम्बचा स्फोट झाल्यास काय होईल ह्याची निश्चिती नव्हती. गर्भनिरोधक गोळ्यांचा काय परिणाम होईल ह्याविषयी ते निश्चित नव्हते. व अशा प्रकारच्या अनेक गोष्टी त्यांनी नमूद केल्या होत्या. एका वैज्ञानिकाने म्हटले की ही गोष्ट अगदी अनंत काळाप्रमाणे आहे. स्वर्ग किंवा नरक आहे किंवा नाही हे आपण सांगू शकत नाही, परंतु हे निश्चित करा की तुम्ही स्वर्गात जाल, कारण जर ते चूक असले तरी ठीक आहे, परंतु जर आपण चूक कराल तर आपणाकरिता ते फार वाईट होईल. आमच्या प्रभूने स्पष्ट केले की नक्कीच ते फार वाईट असणार. कदाचित आपणापैकी काही जण म्हणतील की ह्याविषयी आम्हाला काहीच माहिती नाही, आम्ही ह्यावर विश्वास ठेवित नाही. श्रोत्यानो, मी विश्वास ठेवते. मला माहीत आहे की हे पवित्र शास्त्रात लिहिलेले आहे आणि पवित्र शास्त्रातील प्रत्येक गोष्ट अचूक आहे. पवित्र शास्त्र बाकी सर्व बाबतीत जे काही सांगण्यात आले त्यात इतके अचूक आहे की त्यामध्ये कोणीच चूक दाखवू शकले नाही. माझ्या स्वतःच्या जीवनात सुद्धा ते खरे ठरले आहे. नरकाचे जे वर्णन आहे ते सुद्धा अगदी अचूक आहे हे मी गृहीत धरते. आणि माझी आपणाला विनंती आहे की आपण सुद्धा पवित्र शास्त्राच्या अचूकतेवर विश्वास ठेवावा. जर आपणाला सांगितले की पूर येणार आहे तर आपण काय कराल? कोणी येऊन आपणाला म्हणेल की 3 वर्षाआधी सुद्धा अशी धोक्याची सूचना आम्हाला देण्यात आली होती, पण पूर वगैरे काही आला नाही. मला वाटतं आपण असे म्हणाल, होऊ शकतं की 3 वर्षापूर्वी त्यांची सूचना चुकीची होती, पण ती आता बरोबर असू शकते. म्हणून मी सुरक्षित ठिकाणी जाणे बरोबर आहे. जर श्रोत्यानो आपण सुरक्षित ठिकाणी जाणार नाही तर आपण मूर्ख ठराल. जो नरकाविषयीची धोक्याची सूचना अवमानतो त्या व्यक्तीविषयी काय? तो म्हणतो मी स्वतःचे स्वतः पाहून घेईन. परंतु जर त्याचा निर्णय चुकीचा ठरला तर फार वाईट होईल.
आमचा प्रभू येशू स्वतः ही वास्तविकता ह्या दृष्टांतात फार चांगल्या प्रकारे स्पष्ट करीत आहे, जेव्हा तो म्हणतो, देवदूत येऊन नीतिमानातून दुष्टांना वेगळे करतील आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील, तेथे रडणे व दात खाणे चालेल. आता 52 पद पहा. जेव्हा तो त्यांना म्हणाला, प्रत्येक शास्त्री जो स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला आहे, तो आपल्या भांडारातून नव्या जुन्या गोष्टी काढणाऱ्या गृहस्थासारखा आहे. काही लोक ह्या वचनाला दृष्टांत समजतात, काही नाही. काहीही असो, ह्या वचनात जे लिहिले आहे त्यात आमच्यासाठी फार महत्त्वाचा संदेश आहे. जे लोक देवाचे वचन शिकवितात, देवाच्या वचनाची घोषणा करतात, त्यांच्यासाठी हे वचन फार वैयक्तिक आहे. मला जुने व नवे दोन्ही पुढे आणायचे आहे. काही लोक माझा संदेश ऐकून म्हणतात की हा संदेश तर आम्ही आधी ऐकला असेल, परंतु माझे काम आहे की मी जुने सुद्धा समोर आणावे आणि नवीन सुद्धा आणावे. 53 पद पहा. नंतर असे झाले की हे दाखले सांगण्याचे समाप्त केल्यावर येशू तेथून निघाला. नंतर 54 वचन. आणि स्वतःच्या गावी आल्यावर त्याने त्यांच्या सभास्थानात त्यांना अशी शिकवण दिली की ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले, हे ज्ञान व अद्भुत कृत्य करण्याचे हे सामर्थ्य ह्याला कोठून? ख्रिस्ताच्या काळात तो चमत्कार करू शकतो किंवा नाही, ह्याविषयी त्यांनी कधीच प्रश्न उपस्थित केला नाही. त्यांचा प्रश्न होता की हे ज्ञान व अद्भुत कृत्य करण्याचे हे सामर्थ्य ह्याला कोठून? श्रोत्यानो, चमत्कार त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेले होते, त्यामुळे ते त्याबद्दल त्याला प्रश्न करू शकले नाहीत. परंतु त्याचे ज्ञान आणि अद्भुत कृत्य करण्याचे त्याचे सामर्थ्य पाहून ते अचंबित होत होते. 55 वचन पहा. हा सुताराचा पुत्र ना? ह्याच्या आईला मरिया म्हणतात ना? याकोब, योसे, शिमोन व यहुदा हे ह्याचे भाऊ ना? हा सुताराचा पुत्र ना? ह्या गोष्टींनी त्यांना गोंधळात टाकले. तो खरा कोण आहे हे त्यांनी ओळखले नाही. त्यांच्याकरिता तो एक सुताराचा पुत्र होता. आज सुद्धा श्रोतानो, काही लोकांकरिता तो तोच आहे. ते समजतात की तो एक थोर शिक्षक होता, एक थोर पुरुष होता, एक विलक्षण व्यक्तिमत्व होता, परंतु त्यांच्यासाठी तो एक सुताराचा पुत्र होता. 56 वचन पहा. ह्याच्या बहिणी त्या सर्व आपणाबरोबर नाहीत काय? मग हे सर्व ह्याला कोठून? येशूला भाऊ बहिणी होत्या आणि भावांची नावे ह्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. याकोब, योसे, शिमोन व यहुदा. आणि श्रोत्यानो, येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानापर्यंत तो देवाचा पुत्र आहे हे ह्या लोकांना समजले नाही. त्याच्या घरातील लोकांना समजले नाही. 57 वचन आम्हाला सांगतं, असे ते त्याच्याविषयी अडखळले. येशूने त्यास म्हटले, संदेश त्याला आपला देश व आपले घर ह्यात मात्र सन्मान मिळत नाही. ते त्याच्याविषयी अडखळले होते. 58 वचन. तेथे त्यांच्या अविश्वासामुळे त्याने फारशी अद्भुत कृत्ये केली नाहीत. हे फार जबरदस्त प्रकटीकरण आहे. देवाच्या सामर्थ्याला कोणत्या गोष्टीने सीमित केले ते लक्षात घ्या. आणि ती गोष्ट म्हणजे अविश्वास. तो अद्भुत कार्य करण्यामध्ये असमर्थ होता असे नाही, परंतु त्या लोकांच्या अविश्वासामुळे त्याने फार थोडी अद्भुत कृत्ये केलीत. त्यांच्या अविश्वासामुळे तो आपले सामर्थ्य कार्य त्या ठिकाणी करू शकला नाही. श्रोत्यानो, आज सुद्धा लोकांमध्ये जो अविश्वास आहे, त्यामुळे परमेश्वर आपले कार्य त्यांच्या जीवनामध्ये करू शकत नाही. पवित्र आत्म्याला स्वतंत्रता मिळत नाही. कारण काय? तर लोकांचा अविश्वास. आज अनेक लोक जेव्हा म्हणतात की आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, परंतु दुसऱ्या क्षणी जेव्हा त्यांच्यावर संकट येतात, जेव्हा त्यांच्या समोर समस्या येतात, तेव्हा ते अविश्वासाने भरून जातात. परमेश्वराची इच्छा आहे की आम्हातील प्रत्येकामध्ये दृढ, खंबीर असा विश्वास असावा. आम्ही कोणत्याही परिस्थितीत डगमगू नये, परंतु परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवून आपले हे जीवन जगावे. श्रोत्यानो, आज आपला विश्वास कसा आहे? काय आपण ख्रिस्तावर दृढ विश्वास ठेवणारे आहात, किंवा आपला विश्वास डगमगणार आहे, डळमळणार आहे? जर असं आहे तर परमेश्वराजवळ प्रार्थना करा. विश्वासामध्ये मजबूत व्हा. कारण जर आपण विश्वासामध्ये खंबीर राहणार नाही, तर आपल्या जीवनात कार्य करण्याचा आणि प्रवेश करण्याचा प्रसंग सैतानाला मिळेल आणि तो अधिक आणि अधिक आपणाला अविश्वासाने भरेल, आपणाला अधिक परमेश्वरापासून दूर घेऊन जाईल.
म्हणून आजच आपल्या विश्वासाला पडताळून पहा. परमेश्वराजवळ मागा. त्याला म्हणा, प्रभू, तू मला माझ्या विश्वासामध्ये मजबूत कर. मला आज दृढ विश्वासाची गरज आहे. होय श्रोत्यानो, जेव्हा आपण ख्रिस्तावर दृढ विश्वास ठेवाल तेव्हा आपण परमेश्वराचे अनेक आशीर्वाद अनुभवाल आणि मग सैतानाच्या आक्रमणांचा सामना करण्याकरिता आपणाला कठीण जाणार नाही. अडखळू नका. परमेश्वराचे अद्भुत कार्य आपल्या जीवनामध्ये होऊ द्या. तो आज तुमच्या जीवनामध्ये कार्य करू इच्छित आहे. होऊ शकतं की आपण अद्यापसुद्धा ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला नाही. आपणाजवळ संधी आहे की आपण आपल्या सर्व पापांची कबुली देऊन पश्चातापी अंतकरणाने त्याच्याजवळ यावे, त्याला आपले जीवन समर्पित करावे आणि पापांची क्षमा, सार्वकालिक जीवनाचे आश्वासन प्राप्त करून घ्यावे. लक्षात घ्या श्रोत्यानो, की वेळ फार सीमित आहे. आम्ही शेवटच्या दिवसांमध्ये आहोत आणि ही वेळ केव्हा संपेल कोणालाच ठाऊक नाही. म्हणून जेव्हा परमेश्वर आपणाशी बोललेला आहे, त्याने आपल्या जीवनामध्ये कार्य केलेलं आहे, तेव्हा आपल्या गुडघ्यांवर या आणि पश्चातापी अंतकरणाने परमेश्वराजवळ प्रार्थना करा की प्रभू, आज माझ्या सर्व पापांची मला क्षमा कर. मी आपले जीवन ख्रिस्ताला समर्पित करीत आहे. जेव्हा आपण खऱ्या अंतकरणाने ही प्रार्थना कराल तेव्हा परमेश्वर आपणाला जवळ घेईल आणि तो आपणाला आपली संतान बनवेल. प्रभू येशू ख्रिस्त आपणातील प्रत्येकाची वाट पाहत आहे. ही सुवर्ण संधी गमावू नका. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद. प्रियानो, आज आपण पाहिले की व्यापारी म्हणजे पापी मनुष्य आणि अतिमौल्यवान मोती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आम्हा पापी मनुष्याला खंडून विकत घेण्यासाठी ख्रिस्ताने आपले स्वर्गीय वैभव सोडून दिले. तो आमच्यासाठी लीन आणि दीन झाला. येशूला असे वाटते की आमच्या जीवनाची वाटचाल सुरक्षिततेच्या दिशेने असावी. ती सुरक्षितता म्हणजे सदा सर्व काळ ख्रिस्ताबरोबर ख्रिस्त राज्यात राहणे. प्रियानो, आम्ही पाहिले की खुद्द नासरेतमध्येच येशूचा अवहेर करण्यात आला. त्याच्याविषयी लोक अडखळले. काय आज आम्ही सुरक्षित हातात आहोत? काय ख्रिस्ताची इच्छा आपण जाणली आहे? काय येणाऱ्या न्यायाविषयी आपण सजग आहोत? यासाठी आम्हाला आत्मपरीक्षण करावे लागेल. ख्रिस्त तर तयार आहे, पण काय तुम्ही तयार आहात ख्रिस्ताला स्वीकारण्यासाठी, त्याची शिकवण स्वीकारण्यासाठी? आमचे आत्मिक अशक्तपण दूर करण्यासाठी दृष्टी लावा. आपण प्रार्थना करू. सर्व सृष्टीच्या निर्माणकर्त्या आमच्या प्रेमळ प्रभूजी, तुला धन्यवाद देतो बापा. तू दाखल्यांच्या द्वारे आमच्याशी बोलतोस. तुझ्या राज्याची, स्वर्ग राज्याची रहस्य गुज तू आम्हाला सांगतोस. यासाठी की आम्ही केवळ ऐकणारे असू नयेत, तर खऱ्या अर्थाने त्या राज्याचे वाटेकरी देखील असावे. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तू आम्हाला खंडून विकत घेतलेला आहेस. या जाणीवेने आम्ही तुझ्या चरणापाशी येतो. तू आमचा स्वीकार कर. तुझ्यामध्ये तू आम्हाला दृढ असं राख आणि तुला कायम आम्ही संतोष देणारं असावं म्हणून प्रभूजी तू आमचा ताबा घे. सर्व मान, महिमा आणि गौरव आम्ही तुला देतो आणि या विनंत्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूमध्ये श्रम करा आणि ख्रिस्ताच्या पसंतीस उतरा. प्रभूची शांती आपणाबरोबर असो.